महाराष्ट्र. मॅम सीईटी ला खूप कमी दिवस राहिलेले आहे आणि आता समजत नाहीये काय करायचं. तर बाळांनो आज नीट लक्ष द्या मी काय सांगतेय. मी तुमच्यासाठी काही असे चॅप्टर्स घेऊन आलेली आहे ज्या चॅप्टर्स वरून ते आर्टिकल्स किंवा ते टॉपिक्स वर शॉर्ट क्वेश्चन्स घेऊ शकतात. का? कारण प्रीवियस इयर अनालिसिसने सांगितलेलं आहे की हे जे चॅप्टर्स आहे या चॅप्टर्स वर ह्याच आर्टिकल्स मधून क्वेश्चन येतात. आता तुम्ही म्हणणार मॅम मग ते तुम्ही हाय वेटेजचं सांगितलंय का? तर बाळांनो जे हाय वेटेज चॅप्टर्स आहे त्याचा मी एक ऑलरेडी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे की हे हाय वेटेज चॅप्टर्स आहे आणि मी शॉर्ट्स मध्ये पण तुम्हाला भरपूर सारे नोट्स दिले की फिजिक्सचे हे 10 चॅप्टर करा, केमिस्ट्रीचे हे 10 करा आणि मॅथ्सचे एक 10 करा. सो हे सगळं डिटेल अनालिसिस मी तुम्हाला दिलेलं आहे. पण आज मी तुम्हाला काही चॅप्टर्स ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे शॉर्ट आर्टिकल सांगणार आहे. पण त्याच्या आधी एक गोष्ट मला सांगायची आहे की केमिस्ट्रीचा जर तुम्ही विचार केला बाळांनो, सो इन केमिस्ट्री इफ यू सी 18 to 20 questions are asked on your organic chemistry. ये बात तो बिल्कुल पक्की है. आता मैम ऑर्गेनिक के लिए 6 चैप्टर्स है, 4 12th के है, 2 11th के लिए है, तो हम क्या करें? तो यार ये सारे चैप्टर्स मैं आपको सारे रिएक्शन ट्रिक्स से भी सिखाऊंगी और 2023 to 2025 के एमएचटी सीईटी में जितने सवाल आए थे वो सारे पीवाईक्यूज एक ही मैराथन में मैं आपसे कराने वाली हूँ ऑन 4th of April which is a Saturday sharp 8 PM. और मैं आपको ये सारे चैप्टर्स के माइंड मैप्स भी दूंगी बट द माइंड मैप्स विल बी पिन्ड इन द चॅट सेक्शन आणि हे फक्त लाईव्ह होईल. मी हे नंतर रेकॉर्डेड ठेवणार नाही. तर ज्या मुलांना असं वाटतं की मॅम आम्हाला हे 18 to 20 मार्क्स हाताचे आहे हे मिस आउट नाही करायचे, सो प्लीज डू अटेंड दिस सेशन विच इज ऑन 4th April 8 PM. आता त्याच्यासोबत बाळांनो चॅप्टर्सचे इम्पॉर्टंट आर्टिकल सांगण्याआधी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगते की लास्ट मोमेंटला कधीही थिअरी रिवाइज करत बसू नका. द ओनली थिंग विच विल गिव्ह यू रिझल्ट राईट नाव इज प्रॅक्टिसिंग ॲज मेनी क्वेश्चन्स ॲज यू कॅन. मी मुलांना बघितलंय की थिअरी नोट्स रिवाइज करतील, बोर्डचे नोट्स रिवाइज करतील. दॅट इज द मोस्ट रॉंग मूव. या टाइमला फक्त क्वेश्चन्स करा आणि मॅक्झिमम ऑफ देम शुड बी पीवायक्यूज ओनली. ओके, नाउ लेट मी कम टू द चॅप्टर्स. तर इथे मी काही चॅप्टर्स लावले, याच्यात काही हाय वेटेज आहे, काही हाय वेटेज नाहीये, पण आर्टिकल्स या चॅप्टर्स मधले तुम्हाला कव्हर करायचे आहे. ठीक आहे, सो इथे आय थिंक यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. मी उगाच ते वाचण्यात वेळ नाही घालवणार कारण आता तुमचा सगळा वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हे झालं बाळांनो फिजिक्ससाठी. त्यानंतर केमिस्ट्रीचं मी तुम्हाला काही सांगणार आहे. कॉन्सन्ट्रेशन टर्म्स मी इथे लिहिलंय. तर याच्यामध्ये बाळांनो मोलॅरिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन, मास पर्सेंट ते सगळं आलं. त्यानंतर बायोमॉलिक्युल्स मध्ये आय हॅव ऑब्झर्व्ड कार्बोहायड्रेट्स रिड्युसिंग, नॉन रिड्युसिंग वर नेहमी क्वेश्चन येतो. हायड्रोकार्बन्स मध्ये ओझोनोलिसिस वर येतो. आयुपॅक मध्ये प्रायोरिटी ऑर्डर, प्रायोरिटी टेबल्सची क्वेश्चन येतात. कॉमन नेम्सचे तर 110% येतात, म्हणून मी शॉर्ट्स मध्ये सगळे कॉमन नेम्सची लिस्ट पण करून लावलेली आहे इफ यू हॅव सीन द शॉर्ट्स. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये EAN झालं, त्यानंतर तुमचं VBT झालं, त्यानंतर आयसोमेरिझम झालं. केमिस्ट्रीसाठी तर मी एक सांगते, जर तुम्हाला क्वेश्चन्स आणि हाय वेटेज चॅप्टर्स चांगल्या क्वालिटीचे पाहिजे असतील तर त्याच्यासाठी मी जे सिंगम सिरीज घेतलेली आहे, तुम्ही सिंगम सिरीज पण प्रॉपरली केली, सगळे व्हिडिओ जर तुमचे काही मिस झाले असतील तर ते तुमच्यासाठी खूप चांगलं हेल्पफुल असेल. त्यानंतर बाळांनो कमिंग टू मॅथ्स. आता मॅथ्स इज गोइंग टू बी अ गेम चेंजर इन एमएचटी सीईटी. सो इथे मी लावलेले आहे सगळे मॅथ्सचे चॅप्टर्स. ठीक आहे, आणि मॅथ्सच्या चॅप्टर्स मध्ये कोणत्या आर्टिकल्स वर स्पेसिफिकली क्वेश्चन्स विचारले जातात. सो हे झालं बाळांनो PCM यानी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. लास्टच्या 10 दिवसात 2023 to 2025, ठीक आहे, ह्या 3 वर्षामध्ये एमएचटी सीईटीचे जितके शिफ्ट झालेले सगळे शिफ्टचे पेपर्स काढा. सगळ्या शिफ्टचे पेपर्स बसून सॉल्व्ह करा. एकतर बघून करा किंवा न बघता करा, पण नक्की सॉल्व्ह करा. कारण बाळांनो तुम्ही हे पण केले ना हर शिफ्टचे, म्हणजे 8-8 7-7 पण केले तुम्ही किंवा 6-6 आणि 6 पण केले तरी तुमचं भरपूर होऊन जाईल. तर हे 6 पेपर पण तुम्ही केले तिन्ही वर्षीमधून, म्हणजे 23च्या मान लो कोणत्याही 6 शिफ्ट्स, 24च्या कोणत्याही 6 शिफ्ट्स आणि 25च्या कोणत्याही 6 शिफ्ट्स. मग जर तुम्हाला पेपर्स नसतील भेटत तर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री तर तुम्हाला सेमच मिळेल, तर फिजिक्स, केमिस्ट्री तुम्ही तिथून प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, आणि जर असं मुलांना वाटत असेल की मॅम आम्हाला
पीवायक्यूज भेटत नाहीये कोणत्या शिफ्टचे, तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा. जसं मी तुमचं मॅरेथॉनचं कॉमेंट कन्सिडर केलं तसं मी हे पण कॉमेंट कन्सिडर करेल आणि पेपर्स तुमच्यासाठी शॉर्ट्स मध्ये घेऊन येईल. युट्यूब शॉर्ट्स मध्ये पेपर्स मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि त्यानंतर बाळांनो 4 तारखेला जी आपली मॅरेथॉन आहे ऑर्गॅनिकची, जर त्या मॅरेथॉनला चांगला रिस्पॉन्स असेल तर मी तुमची फिजिकल केमिस्ट्रीची पण सीईटीची मॅरेथॉन घेईल. पण हे सगळं डिपेंड करतं 4 तारखेच्या मॅरेथॉनवर. सेशन चॅनलवर लागलेलं आहे, आत्ताच जाऊन लाइक करा, नोटिफाई मी करा. 4 अप्रैल हे जो 18 से 20 क्वेश्चन है ये सीईटी में भाई फोड़ के आना है, और ये अगर तू फोड़ेगा तो तेरा फिजिकल केमिस्ट्री का भी मैराथन कराऊंगी और सारा फिजिकल केमिस्ट्री 11th और 12th दोनों का कराऊंगी. बाकी टेंशन मत ले, इंपॉर्टेंट आर्टिकल्स मैंने तुझे यहाँ पे दिखा दिए हैं. दिस इज मैथ्स चैप्टर आर्टिकल, दिस इज केमिस्ट्री चैप्टर आर्टिकल एंड दिस इज फिजिक्स चैप्टर आर्टिकल. बाकी टेंशन नको घेऊ, पेपर चांगला जाईल. काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट कर, आई एम राइट हियर. एंड सीईटी तू फोड़ेगा, महाराष्ट्र के बेस्ट कॉलेज में भी जाएगा, बेस्ट इंजीनियरिंग कॉलेज में सीट भी मिलेगी और हम मिलके मेहनत करेंगे. ठीक है, सो सी यू गाइस ऑन 4th April. So that's all for today my dear students. See you all in the next video. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, be positive and keep smiling guys. Bye bye.